नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण नवनवीन जे काही इंग्रजी व्याकरणाचे व्हिडिओ असतो ते व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे प्रोनाऊन आणि प्रोनाऊनचा जो काही पुढचा प्रकार आहे टाइप्स ऑफ प्रोनाऊन तो आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, या ठिकाणी पॉझेसिव्ह प्रोनाऊन बद्दल आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. जर पॉझेसिव्ह प्रोनाऊनच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर पॉझेसिव्ह या शब्दाचा अर्थ होतो तर तो अर्थ असतो पजेशन किंवा ऑनरशिप. आता पजेशन किंवा ऑनरशिप म्हणजे काय? जेव्हा आपण असं सांगतो की ही एखादी गोष्ट ती माझी आहे, ठीक आहे, त्या गोष्टीवर आपली मालकी ज्या वेळेला आपण दाखवतो तेव्हा त्या ठिकाणी आपण काय वापरत असतो? पजेसिव्ह प्रोनाऊन वापरत असतो. ठीक आहे, यालाच आपण इंग्रजीमध्ये पजेशन किंवा ऑनरशिप हा शब्द वापरत असतो. आणि व्याकरणामध्ये अजून एक शब्द वापरला जातो तो आहे पजेशन. ठीक आहे, तर पजेसिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय? तर मालकी दर्शक सर्वनाम हे जे आपण वापरत असतो त्याला आपण पजेसिव्ह प्रोनाऊन असं म्हणत असतो. मित्रांनो, या ठिकाणी मी काही उदाहरणं लिहिलेले आहे. प्रथमतः हे उदाहरणं आपण बघूया. तर पजेसिव्ह प्रोनाऊन मध्ये पहिलं जे येतं त्याला आपण माईन म्हणत असतो. तर या माईनचा अर्थ होतो माझे. ठीक आहे, माईनचा अर्थ होतो माझे. पुढचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आर्स. ठीक आहे, आर्स म्हणजे आमचे किंवा आपले. ठीक आहे, आर्स म्हणजे आमचे किंवा आपले. युअर्स तुझे, युअर्स तुझे, कधी कधी आपण म्हणतो ना तुझी गोष्ट किंवा तुझे जे काही असेल ते. युअर्स तुझे, युअर तुमचे. ठीक आहे, युअर साठी आपण काय म्हणतो? तुमचे. हिज, हिज साठी त्याचे. हर्स तिचे. देअर्स त्यांचे. तर हे सगळे मी लिहिलेले जेवढे आहे हे पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहेत. हे काय आहे? पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे. मात्र बऱ्याच वेळेला जेव्हा हे वाक्यामध्ये येतात तर त्यावेळेला आपल्याला याला कशा पद्धतीनं ओळखलं पाहिजे किंवा याला ओळखण्याची ट्रिक काय? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी काही उदाहरणं लिहिलेले आहे. तर ह्या उदाहरणांमध्ये जर आपण वाचलं, दॅट इज, पहिलं उदाहरण आपण घेऊया. दॅट इज माय स्पेक्टॅकल. ओके, दॅट इज माय स्पेक्टॅकल नॉट युअर्स. आता या ठिकाणी क्लिअरली आपल्याला दिसतं आहे की युअर्स हा जो आपण शब्द वापरलेला आहे, हा जो वर्ड आपण वापरलेला आहे दॅट इज अ पॉझेसिव्ह प्रोनाऊन. ओके, या ठिकाणी जो युअर्स वापरलेला आहे हा पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे. कारण त्याचं असं आहे की याच्यानंतर कोणतंही नाऊन आलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊन ओळखण्याची की त्याच्यानंतर कोणतंही नाऊन नको आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठलंही नाऊन आपल्याला चालणार नाही. बघा, पहिलं वाक्य दॅट इज माय स्पेक्टॅकल, हे माझे स्पेक्टॅकल आहे. नॉट युअर्स, तुझे नाही. ठीक आहे, नॉट युअर्स तुझे नाही आणि कोणतंही नाऊन नाही म्हणजे हे काय आहे? तर हे आपलं पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन की त्या प्रोनाऊन नंतर कोणतंही नाऊन आलेलं नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट, पुढचं सेंटेन्स या ठिकाणी आपण बघूया. दिस कार इज माइन. ओके, दिस कार इज माइन. आता बघा इथं काय म्हटलंय? दिस कार इज माइन नॉट युअर्स. ओके, याच्यानंतर कोणतंही नाऊन आलेलं नाही म्हणून माइन आणि युअर्स हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी काय दिसतात? पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरलेले दिसून येतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढचं जर लक्षात घेतलं, दिस सीट इज हिज. ओके, दिस सीट इज हिज. आता बघा हा जो हिज आलेला आहे, ठीक आहे, हा सुद्धा पॉझेसिव्ह प्रोनाऊन आलेला आहे आणि याच्यानंतर कोणतंही नाऊन नाही. ओके, तर हे आपल्याला ओळखायला सोपं जातं, हे पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे. पुढे, द बिग गार्डन इज आर्स. ओके, द बिग गार्डन इज आर्स. ठीक आहे, तर या ठिकाणी शेवटी आपल्याला दिसतो की आर्स आलेला आहे आणि त्याच्यानंतर कोणतंही नाऊन नाही. तर या ठिकाणी हा आर्स जो आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊन म्हणून आलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय द बिग गार्डन इज आर्स. ठीक आहे, आता आर्स म्हणजे काय? हे जे बिग गार्डन आहे ते कोणाचे आहे? ते आमचे आहे. ठीक आहे, म्हणून आर्स हा आपला पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे. पुढचं, द डायमंड रिंग इज हर्स. ही डायमंड रिंग कोणाची आहे? तर ही डायमंडची जी काही रिंग आहे तर ती तिची आहे आणि त्याच्यानंतर कोणतंही नाऊन आलेलं नाही म्हणून या ठिकाणी काय आहे? हे सुद्धा पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे. एवढी सोपी ट्रिक ही पॉझेसिव्ह प्रोनाऊन ओळखण्याची आहे. मात्र बऱ्याच कंडिशनमध्ये काय होतं, आता हे जर वाक्य आपण शेवटचं बघितलं, टॉम इज ॲज टॉल ॲज हिज ब्रदर. आता बघा इथं हिज आलेला आहे आणि याच्यानंतर काय आलेलं आहे? नाऊन. मग अशा कंडिशनमध्ये हे हिज काय होईल? तर या ठिकाणी हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह होतं. लक्षात घ्या, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह होतं. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये काय होत असतं की ज्या वेळेला एखाद्या जे काही पॉझेसिव्ह प्रोनाऊन आहे, ठीक आहे, म्हणजे कोणतंही पॉझेसिव्ह प्रोनाऊन असेल त्याच्यानंतर जर नाऊन आलं तर ते पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह होतं. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रोनाऊन नंतर जर नाऊन येत असेल तर त्या ठिकाणी काय होईल? ते पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह होतं. आणि आपली कंडिशन काय आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊनची? की त्या प्रोनाऊन नंतर कोणतंही
नाऊन नको, हे इतकं ओळखण्यासाठी सोपं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलेला असेल की कशा पद्धतीने हे आपण ओळखलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.